दत्त जयंती असल्यामुळे मी गेलो होतो श्री क्षेत्र नरसिंहवाडीला. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेलं हे एक पवित्र तीर्थस्थान. या ठिकाणी गेल्यावर मला नेहमीच प्रसन्न आणि शांत वाटतं. दत्त जयंतीचा अगदी मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो. याच निमित्त अनेक भाविक या ठिकाणी भेट देतात. या ठिकाणचे पेढे खूप प्रसिद्ध आहेत. देवाला पेढ्यांचा प्रसादही दाखवला जातो आणि बासुंदी ही खूप उत्तम आणि बेस्ट क्वालिटी मिळते. मंदिर परिसरामध्ये आता सुशोभीकरणाचं कामही चालू आहे. आशीर्वाद घेतला आणि निघालो. म्हटलं पेढे आणि बासुंदी घेऊया म्हणून गोपाळ कृष्ण या दुग्धालयामध्ये गेलो. गेली 4 पिढ्या यांचं हे काम चालू आहे. श्री महालक्ष्मी बँकेच्या पलीकडेच तुम्हाला हे दुकान बघायला मिळेल. यांच्याकडे होलसेल दरामध्ये बासुंदी सुद्धा मिळते. कारखान्यामध्ये 24 तास काम चालू असतं. एका वेळी 120 लिटर दूध या मशीन मध्ये घातलं जातं. पूर्वी चुलीवर बनायची, पण आता या मशीनद्वारे बासुंदी बनवली जाते. एक गाणं तयार होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात मित्रांनो. आता मस्तपैकी नॅचरल कलर आल्यानंतर बासुंदी चेक केली जाते, तयार झाली आहे का. ही आता गार करण्यासाठी ठेवणार आणि यामध्ये साखर आणि वेलदोडा पावडर टाकली जाणार. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी सुद्धा यांची बासुंदी पाठवली जाते. ते एकदम स्वस्त दरामध्ये. यांच्याकडे होलसेल दरामध्ये सुद्धा बासुंदी उपलब्ध आहे. यांच्याकडे श्रीखंड आणि आम्रखंड सुद्धा मिळतं. इथंच पेढे सुद्धा अगदी 1 नंबर क्वालिटीचे बनतात. कवड बर्फी, करदंड आणि गुलाबजाम हे सुद्धा होम प्रोडक्ट आहेत. यांच्याकडे सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी आणि गुलकंद बासुंदी सुद्धा मिळते. मी स्वतः ट्राय केली, मस्त होती. तुम्ही सुद्धा खाऊन बघा.